भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचे विटंबन केल्याप्रकरणी परभणी शहरात हिंसाचार भडकल्यानंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लॉंग मार्च काढण्यात आला। ही रॅली काल निफाड येथे पोहोचली। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व घोषणा देण्यात आल्या। यावेळी निफाड शहरातील तसेच मोर्चेकऱ्यांनी मोर्चा निफाड चौफुलीवर पोहोचताच रस्त्यावर बसून घेत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। बऱ्याच वेळानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला। या मोर्चाचे नेतृत्व आशिष विजय वाकोडे, माजी महापौर व अविनाश सूर्यवंशी करीत आहेत। भीमराव हत्ती अंबिरे, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, प्रकाश कांबळे, रवी सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धार्थ भराडे, सुधीर साळवे, मिलिंद सावंत, विश्वजित वाघमारे, राहुल घनसावंत, रोहित जाधव, अमरदीप सोनकांबळे, निलेश डुमणे, संजय खिल्लारे, ललित कांबळे, उमेश लहाने, यशवंत खाडे, धीरज कांबळे आदी भीमसैनिकांच्या सहभागातून निघालेल्या लॉंग मार्चला निफाडमधील प्रवीण वाकडे, सचिन खडताळे, सागर निकाळे, राजेश लोखंडे, विलास खडताळे, काशीनाथ हिरे, नंदू अहिरे, हेमंत खडताळे, सुहास सुरळीकर, शामराव पगारे, सिद्धार्थ हिरे, जनार्दन पगारे, बाजीराव गायकवाड, विकास खडताळे, विनोद कुमार हाडे, दादाभाऊ काऊतकर आदींनी उपस्थित राहून मोर्चासाठी पाठिंबा दिला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आम्हाला न्याय द्या, नाहीतर आमचा जीव घ्या, असे ब्रीदवाक्य घेऊन आशिष विजय वाकोडे व अविनाश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली परभणी ते मंत्रालय मुंबई येथे निघालेल्या लॉंग मार्च आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या: नार्को पॉलिग्राफ टेस्ट, दत्ता सोपान पवार यांची नार्को पॉलिग्राफ टेस्ट करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना अमानुषपणे मारहाण करून त्यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध, स्वर्गीय संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करणाऱ्या मारेकऱ्याविरुद्ध फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा व त्याला फाशीची शिक्षा द्यावी। आंदोलनकर्त्यांवर अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांना सेवेतून कायमस्वरूपी कमी करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। आंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या। सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने ₹1 कोटीची आर्थिक मदत करावी। तसेच आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना ₹1 कोटीची मदत करावी व दोन्ही कुटुंबातील सदस्यांना शासनाने शासकीय सेवेत सामावून घ्यावेत। अशा मागण्या घेऊन मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील महिला पुरुष मुंबई मंत्रालयाच्या दिशेने घोषणा देत निघाले आहे। आज सकाळी नांदूर नाकावरून मिरची हॉटेल सिग्नल, आडगाव नाका, द्वारका सर्कल, सारडा सर्कल, भीमवाडी, खडकाडी सिग्नल, शालीमार येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, त्र्यंबक नाका सिग्नल, गडकरी चौक सिग्नल, क्रांतिज्योती, ज्योतिराव फुले, ज्ञानज्योती, सावित्रीबाई फुले पुतळा, मुंबई नाका, लेखानगर, राणेनगर, पाथर्डी फाटा मार्गे त्रिरश्मी बुद्ध लेणी पाथर्डी फाटा येथे संध्याकाळी मुक्कामी थांबणार असल्याचे लॉंग मार्च नियोजन समिती नाशिक यांचे नियोजन असून नाशिक शहरातील आंबेडकर प्रेमी जनतेने लॉंग मार्च मध्ये सहभागी होऊन परभणी येथील लॉंग मार्च पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे। 15 डिसेंबरला परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाली होती। त्यानंतर परभणीमध्ये दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि परभणी बंद केली। त्यानंतर काही जणांनी मार्केटमध्ये जाऊन तोडफोड केली। परभणीचं या आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकोडे यांनी परभणी शांत ठेवण्याचं काम केलं, पण पोलीस प्रशासनानं आमच्या घरात घुसून आमच्या महिलांना, लहान लहान मुलींना, लहान लहान मुलांना आणि भीमसैनिकांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली। जातीवाद मनात ठेवून, मनोवाद मनात ठेवून त्यांनी आमच्या घरात घुसून आमच्या घरात कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या महिलांना मारलंय। नंतर जे भीमसैनिक कुठेही या दंगलीमध्ये नव्हते त्या भीमसैनिकाला उचलून पोलीस स्टेशनला नेऊन 15 पोलीसवाल्यांनी त्यांना मारहाण केली। त्यातच आमचा जो भाऊ होता आमचा सोमनाथ सूर्यवंशी याच्या मनक्यावर काठीचा घाव बसल्यामुळं त्याचा मृत्यू झाला। याच आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकोडे जे परभणी शांत ठेवण्याचं काम करू लागले, त्यांच्यावर 1 नंबरचा आरोपी करून 16 गुन्हे दाखल केले। आम्ही परभणीमध्ये 32 दिवस आंदोलन केलं। या 32 दिवस आम्हाला न्याय भेटला नाही म्हणून आम्ही 17 तारखेला लॉंग मार्च घेऊन मुंबईकडे पायी निघालो। लॉंग मार्चने आमच्या परभणीच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे लोकनेते विजय वाकोडे यांना सुद्धा पोलीसवाल्यांनी धमक्या दिल्या आणि परभणीमध्ये अतिशय जातीय मानसिकता मनात ठेवून हे सगळं प्रकरण घडवलेलं आहे। आमच्या समाजावर खूप मोठा अन्याय अत्याचार त्या ठिकाणी झालेला आहे। या दंगलीमध्ये आम्ही आमचे वडील, माझे वडील आणि आमचा सोमनाथ सूर्यवंशी जो संविधान रक्षक
म्हणून तो रस्त्यावर आला होता, तो सुद्धा याच्यामध्ये गेला. आम्हाला अजून न्याय भेटला नाही. आम्ही 1.5 महिन्यापासून सरकारला न्याय मागायलो, पण आम्हाला भेटला नाही. म्हणून आम्ही 17 तारखेला लॉंग मार्च काढला आणि हा लॉंग मार्च आता मुंबईकडे जात आहे. आज आमचा लॉंग मार्च निफाडमध्ये आलाय आणि मुंबईला 18 फेब्रुवारीला मुंबईच्या मंत्रालयावर हा लॉंग मार्च धडकणार आहे. आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही त्या मुंबईमध्ये धरणे आंदोलन करून मुंबई जाम करण्याचं काम करणार आहे. या ठिकाणी परभणी 17 तारखेला निघलेला आहे. आज निफाड येथे आले असता आमची जबरदस्त चांगली सोय खाण्यापिण्याची या निफाड येथील सर्व भीमसैनिक संविधान प्रेमी यांनी केलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे, लॉंग मार्चच्या माध्यमातून आम्ही पायी चलत जवळपास 400 किलोमीटरच्या वरी अंतर कापलेलं आहे. आपल्याला विनंती आहे, आमच्यासोबत आपण पुढच्या आमच्या मुक्कामापर्यंत निफाड येथील सर्व भीमसैनिकांनी ज्यांच्यामध्ये बाबासाहेब जिवंत आहे या भीमसैनिकांनी आमच्यासोबत येणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरी चळवळीतील महिला शक्ती. स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, सारोळे थडी.